जनसुराज्य आणि आरपीआय या युतीच्या उमेदवारांची बैठक आज आमदार विनय कोरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी महापालिकेच्या निवडणुकीची रणनीती ठरवण्यात आली. या बैठकीनंतर आमदार विनय कोरे यांनी कोल्हापूर ब्रेकिंगशी खास संवाद साधला. पाहूया ते काय म्हणालेत. पण प्रामुख्यानं जनस्वराज्यानं कोल्हापूरला काय दिलं आणि आम्ही काय देऊ पाहतोय ह्याच्यावर त्याचा भर असेल. आणि या शहरात लोकांना एक चांगला पर्याय निर्माण करायच्या दृष्टीनं सामान्य माणसाच्या मनातलं कोल्हापूर, की ज्याला प्रचंड मोठा आध्यात्मिक वारसा दक्षिण काशी ह्याला गणलं जायचं, प्रचंड मोठा ऐतिहासिक वारसा, कारण संभाजी महाराजांच्या नंतर स्वराज्याला आधार देणारं हे शहर ताराराणींच्या राजाराम महाराजांच्या रूपानं शाहू महाराजांच्या काळात सामाजिक परिवर्तनाचं साक्षीदार असणारं हे शहर, म्हणजे ज्या शहरानं राधानगरी सारखं पहिलं धरण निर्माण केलं, इंडस्ट्रियल इस्टेटची कल्पना उद्यम नगरीच्या निमित्तानं दिली, शिक्षणाचा म्हणजे प्रत्येक समाजाचं एक बोर्डिंग असावं अशा प्रकारची संकल्पना ह्या शहरानं दिली. अशा सामाजिक परिवर्तनाचं साक्षीदार असणारं हे शहर खरं तर 51 शक्तिपीठातलं एक प्रमुख शक्तिपीठ अंबामातेच्या रूपानं या शहरात असणारं हे शहर. पण या शहराला हा वारसा जपता आला का? प्रामुख्यानं जे वैभव या शहराचं होतं ते आपण जपू शकलो का, आणि त्यासाठी आपण काय करणार आहोत, या प्रमुख मुद्द्यांना घेऊन आम्ही लोकांच्या पर्यंत जायचं ठरवले. लोकांना सुद्धा या प्रचंड मोठ्या वारशाचा अभिमान देण्याचं ठरवले आणि या अभिमानातून सुराज्य हा संकल्प साकारणारी संकल्पना म्हणजे सुराज्याचं तोरण कोल्हापूरला बांधायचं, या संकल्पनेतून आम्ही हे काम साकारणार आहोत. महाविकास आघाडीत महायुतीकडे इच्छुकांची संख्या भरपूर होती आणि नाराजी आता भरपूर आहे. या नाराजीचा कितपत फायदा होतो? आम्ही कुणाच्या नाराजीच्या विषयावर किंवा त्याच्या भरोश्यावर निवडणूक करत नाही. तुम्हाला मी म्हटलो असं एक सकारात्मक शहराचा विचार घेऊन आम्ही हे करायचं ठरवलं.